एक लक्षात ठेव, आपली सिस्टीमच करप्ट आहे. त्यामुळे विश्वास हा पानिपतच्या लढाईत गेला. विष आणि वासची परीक्षा घेऊ नकोस. तुला मत द्यायचं तर दे, नाही तर कारण एज्युकेटेड लोक मत देतच नाहीत, ते बाहेर फिरायला जातात. 50% आधीच मत कमीच असतं, 55-50. म्हणजे फॅक्ट आहे, त्यांना पडीच नाहीये. कारण पैसेवाले पैशाने काम करतात, खालच्यांना पडली नाही, मधले ना घरकांना घाट, मिडल क्लास तो सफर होतो. त्यामुळे तू कुठे कितीही काही हे केलंस ना, ती गेंड्याची कातडीवाली लोक आहेत, त्यांना काही फरक पडणार नाही. ते ऑलरेडी सेट आहे सगळं. वी आर पपेट. हे फॅक्ट लक्षात ठेव. आता हे तू दाखवणार ना, हे पण वेगळा विषय आहे. हे फॅक्ट आहे. हे बघ, लोकांना सगळं माहिती आहे, ट्रान्सपरंट नाव. कारण ही सगळे लोक स्वतःची घरं सिंगापूर, बाकी शनी शिंगणापूर. ऑल पॉलिटिशियन्स आर एका माळेचे मणी आहेत. फॅक्ट आहेत. अशा वेळेला मतदारांनी काय करावं? काय नाही, मत देऊन सोडून जायचं. त्यांना माहिती आहे ना, होणार आहे ते होणार आहे. शेवटी आपला राईट आहे ना, त्यांना जो त्यावेळेला जो बरा वाटतो त्याला द्यायचं. नाही काय ते वरचं काय, शेवटी वरचा डमरू वाजवतोच, नंतर वाजवायचा तू बसलाय, तुझी कर्म आहेत सगळी, काही काय नाही. तर शेवटी बीजेपीच येणार, तुझं चॉईसच नाही आता, असं मला वाटतं. विरोधक आता एकवटलेत, मतदार यादी विरोधात. सिंपल गोष्ट आहे. तर एका रात्रीच सेटिंग होतं ना. ते सेटिंग कसं होतं सगळ्यांना माहिती आहे. आता एवढे सगळे पक्ष फुटले, ते कसे फुटले आम्हीच दाखवलं ना. मग त्यामुळे एक लक्षात ठेव, तू जगाच्या पाठीवर कुठेही जा, जो काम करतो ना त्याला कोण विचारत नाही, बरोबर आहे. तो वरचाच डमरू वाजवतो, ही वस्तुस्थिती आहे. शेवटी आलिया भोगासी, हे लक्षात ठेव, जे आहे ते आहे, आलिया भोगासी. त्यामुळे मेन आता ते थांबवत नाही. मतदार तयार आहेत का निवडणुकांसाठी? मत दिल्यावर ते दार असतं, ते दारात निघून जातात मतदार, नाही तर कोण विचारतच नाही. संपला विषय, हे तुला स्पष्ट सांगतो.